अंजिराच्या झाडाचं इथं काय सांगितलेलं आहे ह्या झाडाबद्दल की कोणी एकाने द्राक्ष मळ्यात लावलेले अंजिराचे एक झाड होते. नीट पहा, या ठिकाणी येशूने शब्दांचा उपयोग इतका योग्यरीतीने करून आपल्याला हे सत्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. द्राक्ष मळ्यामध्ये अंजिराचं झाड, आपल्याला माहीत आहे की द्राक्ष मळ्यामध्ये भरपूर श्रम करावं लागतात, त्याची साफसूफ करावी लागते, निगराणी, खत पाणी वगैरे टाकलं तर फळ येतं, नाहीतर नाही. आणि हा दाखला जो आहे प्रामुख्याने जे यहुदी लोक आहेत त्यांना उद्देशून आहे. येशू त्यांना सांगत आहे की तुम्ही यहुदी लोक ह्या द्राक्ष मळ्यात लावलेल्या अंजिराच्या झाडासारखे आहात. यू आर द मोस्ट प्रिव्हिलेज्ड. तुम्ही अतिशय भाग्यवान आहात. देवाची कृपा तुमच्यावर भरपूर झालेली आहे. तुम्ही एखाद्या द्राक्षमळात लावलेल्या अंजिराच्या झाडासारखे तुम्ही आहात. एक विशेष स्थान तुम्हाला आहे. देवाने तुम्हाला पवित्र पाचारण करून त्याचे लोक बनवलेले आहे. तुमच्याशी करार मदार केलेला आहे. नियमशास्त्र आहे. सर्व देवाच्या अभिवचनं तुमच्यासाठी आहेत. अशा रीतीने तुम्ही द्राक्ष मळ्यात लावलेले अंजिराचे झाड आहात. परंतु काय झालं, या दाखल्यामध्ये सांगितलेलं आहे, जो धनी आहे तो फळ पाहावयास आला परंतु त्याला मिळाले नाही. देयर वॉज नो फ्रूट. सर्व प्रकारचे प्रिव्हिलेजेस आहेत. त्या झाडाला कशाचीही कमी नाही आहे. परंतु रिझल्ट जो आहे फार डिसअपॉइंटिंग आहे. द मोस्ट प्रिव्हिलेज ट्री, अतिशय सर्व बाबींनी भरपूर असलेलं हे अशा प्रकारचं अंजिराचं झाड आहे. आणि त्या झाडाकडून धन्याची अपेक्षा आहे. ते पण योग्य आहे. नथिंग रॉंग विथ दॅट एक्सपेक्टेशन. फळ मिळावं ही धन्याची इच्छा आहे. त्याच्यासाठी ते तिथं लावलेलं आहे. आणि मग धनी काय म्हणत आहे या झाडाबद्दल, मी आज 3 वर्ष या अंजिरावर फळ पाहावयास येतो परंतु मला काही आढळत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो ओनर आहे, जो धनी आहे, तो फार या मतावर ठाम आहे की मला फळ मिळालं पाहिजे. मी 3 वर्षापासून येतो. हे नुसतं झाड किती सुंदर आहे हे पाहायसाठी येत नाही. ही वॉन्ट्स फ्रूट. मला फळाची अपेक्षा आहे. 3 वर्षापासून मी येत आहे. आणि या ठिकाणी देव ह्या झाडाबद्दल त्याच्या मनामध्ये किती पेशन्स आहे, तो किती थांबून त्या झाडाची वाट पाहत आहे फळ देण्यासाठी, हे दिसून येतं. 3 वर्षापासून मी येतं याच्यावर फळ नाही. सर्व त्याला सुविधा असून, कृपेचे सर्व साधनं त्याला उपलब्ध असताना, सर्व काही त्याच्या बाजूने होकारात्मक रीतीने होत असताना त्याला फळ नाही. म्हणजे त्याला फळ न येण्यासाठी काहीच कारण नाही आहे. परंतु वास्तविक परिस्थिती जी आहे ही फार निराशाजनक आहे, डिसअपॉइंटिंग आहे. फळ नाही आहे. मग त्याने माळ्याला सांगितलं, मला 3 वर्षापासून या ठिकाणी फळ मिळत नाही ह्या झाडावर, त्याला तोडून टाक. या ठिकाणी कशाचा विचार आहे? द थॉट ऑफ जजमेंट. जर फळ नाही तर न्याय निश्चित होणार आहे. ते तोडून टाक. जर फळ नाही तर तोडून टाक. नुसतं सुंदर दिसण्यासाठी, हिरवं दिसण्यासाठी, पानाने भरलेलं दिसण्यासाठी तिथं त्याची लावण झालेली नाही आहे. आणि अशा रीतीने या दाखल्यामधून यहुदी लोकांना फार गंभीर प्रकारचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. येशू त्यांना सांगत आहे, यू आर द मोस्ट प्रिव्हिलेज्ड पीपल.
तुम्हाला फार एक विशेष अशा प्रकारचं स्थान देवाच्या योजनेमध्ये आहे. परंतु जर तुम्ही फळ देत नाही तर न्याय अटळ आहे. फार गंभीर इशारा या ठिकाणी दिलेला आहे. मग पहा, जो माळी आहे तो म्हणतो, त्या माळ्याने असं उत्तर दिलं, महाराज यंदाचेही वर्ष ते असू द्या. या ठिकाणी इंटरसेशन आहे. त्या झाडासाठी मध्यस्थी करत आहे माळी. त्याला काही आतापर्यंत कमी पडलेलं आहे म्हणून मी आणखी काहीतरी करतो असातला प्रश्न नाही आहे. परंतु ह्या ठिकाणी एक्स्ट्रा ग्रेस म्हणजे आणखी कृपा त्याला मिळण्यासाठी तो त्यासाठी त्या झाडासाठी रदबदली करत आहे. यंदाचेही वर्ष त्याला असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन. कशासाठी? फळ येण्यासाठी, आणखी वाढून मोठं होण्यासाठी, आणखी त्याला पाला फुटण्यासाठी नाही. प्रियानो, गॉड वॉन्ट्स फ्रूट. हे फळ कोणतं आहे या ठिकाणी? आलं का लक्षामध्ये? जो पहिला हिस्सा वाचला त्याच्याकडे लक्ष ठेवा. कॉन्टेक्स्ट जो म्हणतो आपण बायबलमध्ये अभ्यास करताना नेहमी लक्षात असलं पाहिजे. कॉन्टेक्स्ट जमेस धरला आपल्याला की त्याचा बोध होतो. ह्या ठिकाणी येशू कशाबद्दल बोलत आहे? त्यांच्याशी पश्चाताप करण्याबद्दल. आणि सांगितलं, त्यांना वॉर्निंग दिली, तुम्ही पश्चाताप नाही केला तुमचा नाश होईल. तो अटळ आहे. आणि हा दाखला देऊन त्याने तेच सत्य त्यांच्या मनावर अधिक प्रभावीरीतीने बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे देव त्यांना हे सांगत आहे, प्रभू हे सांगत आहे ह्या दाखल्याच्या द्वारे की देवाला पश्चातापाच्या फळाची अपेक्षा आहे तुमच्या जीवनामध्ये. यू मस्ट रिपेंट. जर देवाने सिद्ध केलेलं हे तारण, तुमची निवड जर ही तुमच्यासाठी योग्य ठरायची आहे, त्या निवडीनुसार खरोखर तुम्ही देवाचे लोक म्हणून जर तुमची साक्ष या जगामध्ये व्हायचे, यू मस्ट रिपेंट. हे नुसतं असं हिरवं राहून चालणार नाही. यू मस्ट रिपेंट. या ठिकाणी त्या झाडासाठी मध्यस्थी केलेली आहे. आणि मग तो काय म्हणतो माळी, त्याला फळ आले तर बरे, वेल अँड गुड, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. या ठिकाणी धनी आणि माळी दोघंही सहमत आहेत की जर फळ नाही तर त्याला तोडण्यात यावं. त्याच्याबद्दल दुमत नाही आहे त्या ठिकाणी. माळी हे नाही म्हणत, आता माझं इमॅजिनेशन आहे थोडं, राहू द्या महाराज, हिरवं आहे, चांगलं दिसतंय आपल्या मळ्यामध्ये, दुपारच्या वेळेला मला बसायला सावली आहे तिथं, चांगलं वाटतंय. ते नाही. फळाची अपेक्षा आहे धन्याला पण आणि माळ्याला पण. फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकावे. म्हणजे जजमेंटबद्दल, जर फळ नाही तर त्याचा न्याय झाला पाहिजे, ते तोडून टाकलं पाहिजे, याच्यासाठी दोघंही सहमत आहे. फक्त जो माळी आहे तो ह्या झाडासाठी अधिक वेळ मागत आहे. अधिक त्याच्यासाठी आणखी मी काहीतरी करतो, जे मी एखाद्या वेळेस आतापर्यंत केलं नसेल, कमी केलं हा अर्थ नाही आहे त्या ठिकाणी, परंतु मी अजून श्रम करतो त्याच्यासाठी. प्रियांनो, आपण जे आहोत मंडळी, ते आज लोक हे आपण त्या अंजिराच्या झाडासारखे आहोत. द्राक्ष मळ्यात लावलेले अंजिराचं झाड. आपण प्रगटीकरणाच्या पूर्ण प्रकाशामध्ये आता आहोत. क्रूस खांबानंतरच्या काळामध्ये आपण आहोत. पेंटिकॉस्ट नंतर आपण आहोत. कृपेवर कृपा आपल्याला मिळालेली आहे. आणखी नवीन कृपा आता नाही आहे. आणि असं असताना आपल्यामध्ये जर फळ नाही तर आपण आपला न्याय स्वतःच केलेला आहे. प्रियानो, जर देवाने त्यांची गय केली नाही तर तो आपली पण करणार नाही. हा फार गंभीर विचार आहे. पश्चातापाबद्दल आपण कालपासून बोलत आहोत. मग आज आपल्याला एखाद्या वेळेस वाटेल की बा पश्चाताप महत्त्वाचा आहे, तो केला पाहिजे.
सार्वकालिक दंडापासून वाचण्यासाठी मी तो केला पाहिजे, हे जर आपल्याला आता समजत आहे तर या पुढच्या भागामध्ये, थोडक्या भागामध्ये पश्चाताप कसा केला पाहिजे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पश्चातापाच्या काही पायऱ्या आहेत. पश्चाताप कसा घडून येतो व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा असला पाहिजे याच्यासाठी पुष्कळ बायबलमध्ये, नवीन करारामध्ये उदाहरणं आहेत. उधळ्या पुत्राचं उदाहरण आहे दाखल्यामधून. पश्चाताप जर कोणाला करायचं माहीत नाही तर त्याने तो दाखला वाचावा आणि उधळ्या पुत्राने जे केलं ते करायचं. फार सोप्या आणि सरळ भाषेमध्ये ते आहे. जक्कयाने पश्चाताप केला. जेव्हा प्रभू त्याच्या घरी आला तेव्हा पश्चातापाचं फळ तुम्हाला तिथं त्याने दाखवलेलं दिसून येतं. ही रिपेंटेड. आणि मग येशूने सांगितलं की आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. जे दोघं जण मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेले होते, एक परुषी आणि एक जकातदार, त्याचं उदाहरण आहे. त्याने कसा पश्चाताप केला, हे देवा मज पाप्यावर दया कर. पश्चातापाची जी शॉर्टेस्ट डेफिनेशन आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे देवा मज पाप्यावर तू दया कर. त्याने तो पापी आहे हे कबूल केलं आणि देवाच्या दयेची याचना केली.